राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी गोविंदबाग येथे शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। आपल्यासोबत राहुल जगताप सर आहेत। सर काय सांगाल पवार साहेबांची आता भेट घेतलेली नाही, बरेच दिवसापासून लोकसभेची जशी निवडणूक झाली तशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना साहेबांना भेटायचं होतं। श्रीगोंद्यानी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 33 ते 34 हजार मताचं जे मताधिक्य दिलं, हे मताधिक्य आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या पाठीशी उभे राहिले। आणि म्हणून त्या सर्व आमच्या सहकाऱ्यांची इच्छा होती की आदरणीय साहेबांना भेटायचं, आणि म्हणून मी साहेबांना विनंती केली होती की आमच्या या सर्व टीमला, म्हणजे गावगावचे जे आमचे सर्व प्रमुख सहकारी आहेत त्यांना एक आपली भेट हवी होती, आणि आदरणीय साहेबांनी आज वेळ दिला त्याप्रमाणे आम्ही त्यांना भेटलो। एकंदरीत आपण हजारो कार्यकर्त्यांसह 200 ते 300 गाड्यांचा ताफा घेऊन साहेबांना भेटीसाठी आला। एक प्रकारे ही विधानसभेची मागणीच होती का? नाही, असं आहे की मी मागेही मला खरं तर मी अतिशय नवीन असताना सुद्धा आदरणीय साहेबांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं आणि सर्वसामान्य लोकांनी मला निवडूनही दिलं। त्याच्यानंतरही मी आज लोकसभेपासून मी साहेबांना सोडून काही कुठं गेलो नाही, मी आदरणीय साहेबांच्या बरोबरच आहे आणि साहजिक माझी इच्छा आहे मला ही विधानसभेची निवडणूक करायची। आणि हे करत असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही आमची सर्व कार्यकर्त्यांचा सगळा जो संच आहे तो सक्षमपणाने ह्या ठिकाणी आदरणीय साहेबांनी जे उमेदवार लंके साहेब दिले होते त्यांच्या पाठीशी सक्षमपणाने उभं राहण्याचं काम सगळ्यांनी केलं, आणि आताच्याही निवडणुकीत आमची जोरदार तयारी त्या ठिकाणी चालू आहे। 4 ते 5 दिवसापूर्वी अण्णासाहेब शेलार यांनी देखील पवार साहेबांची भेट घेतलेली आहे। एकंदरीत कुठेतरी विधानसभेचीच मागणी केलेली दिसते, कसं पाहताय बाबी? नाही, ह्या विषयासंदर्भात मला काही माहिती नसल्यामुळे मी त्याच्यात काय फारसं बोलू शकतो। येणाऱ्या काळात आता विधानसभेची निवडणूक थोड्या दिवसावरती आलेली आहे, आपण निवडणूक लढवण्याची तयारी कशा पद्धतीने आलेली आहे आणि कशा पद्धतीने येणाऱ्या काळात सामोरे जाणार? नाही, आता गेले 5 वर्षापासून म्हणजे आमदार असतानाही आणि त्याच्यानंतरच्याही 5 वर्षात आमची तयारी ही रोज निवडणुकीच्या दृष्टीने चालूच आहे। आम्ही रोजचे जे आमचे कार्यक्रम असतील, ज्या सगळ्या गोष्टी आहेत, लोकांची सर्वसामान्य लोकांशी संपर्क असेल, असं सातत्याने त्या ठिकाणी चालूच आहे। त्यामुळे ते काय बाकी नवीन वेगळी अशी काय तयारी त्या ठिकाणी नाही। कुठेतरी साहेबांची आज आपण भेट घेतलेली आहे, एकंदरीत आपल्या उमेदवारती कुठेतरी शिक्कामोर्तब झालं असं आता ते आदरणीय साहेबच सांगतील, मी कसं सांगू ते। नक्कीच हे होते श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप। मोठ्या प्रमाणात विधानसभेची कायमच आमची तयारी चालू आहे आणि लोकांच्या भेटीगाठी तेवढ्याच प्रमाणात चालू आहे, लोकांचे प्रश्न देखील आम्ही त्या प्रमाणात सोडवत आहे। परंतु आज साहेबांची जी भेट घेतलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेला जे साहेब उमेदवार देतील त्याच्यावरतीच आमचा शिक्कामोर्तब असेल आणि त्याचं आम्ही काम करू, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेले। कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।